समोर येतं अक्षय सरोदे मिस्टर 360 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्वार्टर फायनल नंबर 4 अर्थातच उपांत्यपूर्व फेरीची हे बॅटल राऊंड ऑफ 16 पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिला, राऊंड ऑफ 8 आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतं आणि त्यानंतर टॉप 4 संघांमध्येचं बॅटल आपण निश्चितच या मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जी फर्स्ट सेमीफायनलची लढत जवळपास हे चित्र स्पष्ट झालंय, कारण फर्स्ट सेमीफायनलची लढत करताना आपल्याला रॉयल बी आणि त्यांच्या विरोधात स्वराज्य 11 हा संघ पाहायला मिळेल. परंतु आदित्य बिर्ला लॉजिस्टिक्स संघाविरोधात कोणता संघ सेमीफायनलची लढत खेळणार यासाठीचं हे बॅटल सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणि मागील सामना जो आदित्य बिर्ला लॉजिस्टिक संघानं जिंकला त्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच सुरेश मोहिते 6 चेंडू आणि 25 धावा नाबाद, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिले. अर्थातच तो खेळाडू आपल्याला मुख्य मंचाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूला आपण एनर्जी ड्रिंक हेल देऊन या खेळाडूला मात्र आपण सन्मानित करणार आहोत. चला हे जे तर सुरेश मोहिते यांनी हे जे पारितोषिक आहे ते डेडिकेट केलं आहे दर्शन याला. तर दर्शनलाही आपण विनंती करूया की आपणही मुख्य मंचावरती या. मॅन ऑफ द मॅचचं हे जे पारितोषिक होतं सुरेश मोहिते यांचं हे डेडिकेट केलं गेलं आहे दर्शन. चला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. यानंतर आपल्याला सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि मेगा फायनल. तर सामन्याला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती युवा गोलंदाज आयुष मेहता, फिरकीचा जादूगर म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख. आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील तावीत अर्थातच परेश कडके. एकेकाळी एकाच संघाला बिलॉंग करणारे खेळाडू आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. आणि मामूल यांचंही आपण विशेष कौतुक करूया. या स्पर्धा यशस्वी होण्याकरता आयोजकांचं जितकं मोलाचं योगदान आहे ना, मामूल यांचं देखील तितकंच आहे. कारण या मैदानावरती आणि या मुख्य मंचावरती लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी उपलब्ध करून देण्याची संपूर्णपणे जबाबदारी मामूल यांच्यावरती आहे. आणि त्यांचंही आपण विशेष कौतुक करूया. गतवर्षी ही मामूल यांची खूप चांगली साथ या संपूर्ण स्पर्धेला मिळाली होती. आणि SK करिश्मा म्हटलं तर मामूल हे नाव आपसुकपणे समीकरण आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर पहिला चेंडू गोलंदाज मात्र थोडासा उजवा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल आला आहे. खरं तर परेश कडकेच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकणं एखादा गोलंदाजासाठी तितकं सोपं नाहीये. परंतु इथे मात्र पहा फुल टॉस फ्लाईट केला होता, चेंडूला निमंत्रित केलं आणि ते निमंत्रण स्वीकारत असताना चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार षटकार. तर या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर या खेळाडूला फार काळ रोखणं तितकी सोपी गोष्ट नाही आणि हे मात्र दर्शवून दिलंय. पहिला चेंडू डॉट बॉल आला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपली आक्रमकता आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना आणि डीजे ऑपरेटरचंही आपण विशेष कौतुक करूया. कारण ज्या ज्या वेळेला परेश कडके मैदानाच्या आतमध्ये असतात त्या वेळेला हे गीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळतं. परंतु यावेळेला फटका फसलाय, परंतु सेफ लँडिंग होताना पाहायला मिळते. एक धाव घेतली आहे. अक्षय इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड. दुसरी धावही या ठिकाणी कंप्लीट होते आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरकत असताना धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 8 धावा.
पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला जाते. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क या ठिकाणी घेतली जाते. दोनही खेळाडू खरं तर मूळतः आक्रमक शैलीचे जरी असले तरी आयुष मेहताच्या विरोधामध्ये जास्त धोका पत्करायचा नाही. सध्याच्या घडीला ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या चेंडूंना सन्मान देत खराब चेंडूंची वाट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणि आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की सुरुवातीला वाट पाहिली जाते आणि त्यानंतर वाट लावली जाते. अगदी त्याच प्रकारची खेळी परेश कडके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यात जर पाहिलं तर ऑलमोस्ट 40+ धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. अर्धशतकानं जरूर त्याला हुलकावणी दिली. मला वाटतं 48 या धावसंख्येवरती तो बाद झाला होता. इथून जर का आपण पाहिलं तर विकेट किपर आणि बॅटरमध्ये थोडंसं आपल्याला स्लेझिंगही पाहायला मिळतंय, कारण दोनही बंधू आहेत. परेश कडके अगदी विकेटच्या समोर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि विकेटच्या मागे जर का पाहिलं तर निखिल कडके त्याचाच बंधू आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जरूर दोनही संघांना आपापल्या संघांना ते प्रतिनिधित्व करतायत. चला, वसीम शेख साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते SK मोबाईलचे सर्व प्रोप्रायटर सन्माननीय वसीम शेख साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो सुरेश मोहिते होता, ज्या सुरेश मोहितेनं हे मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलं दर्शनला, आणि दर्शनला आपण या ठिकाणी डेडिकेट करायचं आहे. दर्शन इथे उपलब्ध आहेत, तर मी वसीम शेख साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते दर्शन या खेळाडूला मात्र आपण एनर्जी ड्रिंक हेल जे मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आहे आजच्या या स्पर्धेसाठी ते देऊन त्याचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि कदाचित ही संकल्पना वसीमबाई यांचीच असणार आहे, कारण खेळाडूंना एनर्जेटिक ठेवण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी ड्रिंक जाणं गरजेचं आहे. आणि ही एनर्जी हेल एनर्जी ड्रिंकच्या माध्यमातून या स्पर्धेकरता त्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. एकूणच जर पाहिलं तर आता अक्षय सरोदे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. आणि निखिलला ठाऊक आहे की परेश कडके जितका घातक आहे ना तितकाच घातक हा खेळाडू देखील आहे. याच्याही फलंदाजीच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत, विविध प्रकारचे शस्त्रास्त्र आहेत. मैदानाच्या चौफेट ओलेबाजी करण्याची क्षमता याही फलंदाजामध्ये आहे. त्यामुळे या खेळाडूला देखील लक्ष केंद्रित केलं जात आहे. खरं तर रॉयल संघाविरुद्ध जर का तुम्हाला चांगला खेळ साकारायचा असेल, परंतु इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय, झेलच्या खाली टिपला जातोय झेल. स्क्वेअर लेग पंचाने मात्र या ठिकाणी ओव्हर वेस्ट हाईटचा हा नो चेंडू या ठिकाणी करार केलाय. मुख्य पंचांबरोबर जरूर सल्ला मसलत केली जाईल. फलंदाजाचा स्टान्स कोणता, ज्यावेळेला चेंडू कनेक्ट झाला त्यावेळेला तो एक्झॅक्टली कुठे कनेक्ट झाला, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेग पंच निर्णय देतील. चला, पंचांवर कोणताही दबाव टाकायचा नाहीये. आर्यन संघ
चला विनंती आहे प्रेक्षकांना की आपण मैदान खाली करायचंय. कोणी समर्थक मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. केवळ पंच आणि खेळाडू त्या ठिकाणी निर्णय घेतील. आयोजन समिती देखील आहे, त्यामुळे खेळामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाहीये. चला पंच सौरभ नो बॉल. येस, तर 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती अंकित केल्या जातील. आणि गोलंदाज आयुष मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर एक जीवनदान या ठिकाणी जरूर मिळालंय, कारण ओव्हर वेस्ट टाईट कमरेच्या उंचीचा वरचा चेंडू होता. हे पंचांनी निदर्शनास आणलं. त्यानंतर नो बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु मिळालेलं हे जीवनदान कशा पद्धतीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाणार. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा हा निश्चितच या ठिकाणी येतोय. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव आणखीन धावफलकावरती अंकित केली जाते. पण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला होता. थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतं. एक महत्वपूर्ण लढत आहे दोनही संघांसाठीची. याही वेळेला जर का आपण पाहिलं तर चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची छेडखानी करण्याचा प्रयत्न नाही आहे. आणि पंच देखील दर्शवत आहेत की होय, हा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे. त्यामुळे लगातारचा हा दुसरा अवांतर चेंडू. ₹14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आल्यात. हे षटक लांबलचक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. याही वेळेला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि पंचाने मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू घोषित केलाय. लगातारचा हा तिसरा अवांतर चेंडू आहे. पहा मध्ये जो व्यत्यय आला, मध्ये जो मोमेंटम होता तो कुठेतरी लॉस झाला. त्यामुळे तितकं सोपं नसतं. आणि खास करून अशा महत्त्वपूर्ण मॅचेसमध्ये एकदा का तुम्ही मोमेंटम गमावलं तर तो मोमेंटम परत मिळवणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. आणि कदाचित आयुष चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करत होता, परंतु जो मध्ये ब्रेक आला त्यानंतर लगातार 3 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र हा जो क्रम आहे तो अजूनही सुरू राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा हा चौथा अवांतर चेंडू या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला जातोय. एक चांगलं बॅटल आहे. नफ्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. पहा रॉयल सारख्या ताकदवार संघाविरुद्ध खेळताना तुम्हाला तुमच्या नफ्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक एक लांबलचक षटक. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अक्षय सरोदेसाठी लोअर फुलटॉसचा चेंडू ट्राय जरूर केला गेला होता, परंतु तो प्लॅन कुठेतरी एक्झिक्यूट झाला नाही. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला होता. यावेळेला पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आहे, परंतु पंच आम्हाला दर्शवत आहेत की आणखीन एक अवांतर चेंडू आहे. मग पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक सचिन कारवारनं एका षटकात तब्बल 8 चेंडू अवांतर फेकले होते. आणि आता आयुषचा जर का आपण विचार केला तर सलगचा हा 5वा अवांतर चेंडू फेकलाय. या षटकामध्ये एकूण 6, परंतु लगातार 5. यावेळेला आडवा बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक कोणताही त्या ठिकाणी नाहीये. चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स सीमारेखा पार. चौकार. साईराज उधे लगातारच्या वाईड नंतर मात्र पुढच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. एकूण 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 ही धावा संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 षटकांची लढत असेल. यावेळेला मात्र हॅमर्ड केला आहे. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार.
पहिल्या 3 चेंडूंनंतर जो मोमेंटम गमावला गेला त्या मोमेंटम मधून पुन्हा एकदा परत गोलंदाजीमध्ये परतू शकला नाहीये. तब्बल 27 धावा खर्च झाल्या. रॉयल संघाला जर का तुम्ही एक संधी द्याल तर त्या संधीचं सोनं करताना या संघाला आपण नेहमीच पाहिलंय. पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूंचा जर का आपण विचार केला, 3 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर तब्बल 5 अवांतर चेंडू आले आणि शेवटच्या 2 चेंडूंसाठी मात्र तब्बल 15 धावा खर्च होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या. गोलंदाजी मार्कवरती यावेळेला होतोय बदल. आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हातात असताना गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात सचिन कारवार. या संघाचा आणखीन एक जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूची संघामध्ये निवड केली गेली. आणि जसं आपण सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला, ही 7वी स्पर्धा आहे आणि मागील 6 स्पर्धांचा जर का विचार केला तर जवळपास 5 स्पर्धा हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या 1-2 स्पर्धा सोडल्या तर त्यानंतर मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये किमान एका पारितोषिकाचा मानकरी ठरताना आपण या ठिकाणी या संघाला पाहिलं. परंतु इथे पहा अक्षय सरदे मागील षटक नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहिला, परंतु या चेंडूवरती जर का आपण पाहिलं तर चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकारानं या ठिकाणी स्वागत केलंय. पण चेंडूची चाचपणी या ठिकाणी केली जाते. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेलाय, कारण पहिल्या चेंडूवरती गडाकाती प्रहार करत असताना अक्षयनं मात्र षटकार लगावलाय. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून अक्षयच्या बॅटमधून येणारा प्रत्येक षटकार निश्चितच जिवारी लागताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सचिन यावेळेला समोरच्या दिशेनं आणखीन एक तडाखेबंद फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1 मोर बिग हिट षटकार. या ठिकाणी या खेळाडूला त्याचे नाव विचारण्याची आवश्यकता नाहीये, कारण या खेळाडूचा खेळ हा त्याची ओळख आहे. अर्थातच अक्षय सरदे मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये. आणि अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. डीजे रोहित आपल्या समोर यावेळेला जुडले गेलेत. रोहित केंद्रे अर्थातच डीजे ऑपरेटिंग करताना आपण यावेळेला पाहतो. आणि अप्रतिम संगीत त्यांच्या डीजेच्या माध्यमातून आपल्याला जरूर ऐकायला मिळतंय. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा मानस होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅटीच्या टो एंडला चेंडू हिट करतोय आणि 2 क्षेत्ररक्षकांना बेधून या ठिकाणी मात्र होतीये चूक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. तर अक्षय मात्र आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या षटकामध्ये आतापर्यंत लगातार 2 षटकार 1 चौकार. आणि थोडासा लाईन आणि लेंथ बदलण्याचा प्रयत्न. सुरुवातीला ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करणारा गोलंदाज सचिन आता मात्र राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी येतो. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच होत आहे, परंतु या प्रयत्नात अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू पंच अवांतर या ठिकाणी घोषित करतायत. थोडासा दबाव जरूर आहे. पण रॉयल सारख्या संघाविरोधामध्ये जर का तुम्हाला एक चांगली सुरुवात मिळवायची असेल तर मैदानावरती कमीत कमी चुका तुम्हाला कराव्या लागतील. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग कमी या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या, त्यामुळे
ज्या गतीनं चेंडू एक्सपेक्ट करत होता तो गतीनं चेंडू आला नाहीये. थोडंसं चेंडूची वाट पाहताना देखील आपण फलंदाजाला पाहिलं, परंतु जोपर्यंत बॅट खाली येणार तोपर्यंत मात्र चेंडू निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडासा उशीर केला की काय या चेंडूवरती, परंतु चांगलं कमबॅक, चांगलं व्हेरिएशन, चांगलं या ठिकाणी आपल्याला निश्चितच गोलंदाजीमधलं परिवर्तन पाहायला मिळालं. विविधता, व्हेरिएशन ही तुमच्या गोलंदाजीचं एक प्रमुख अस्त्र असणं गरजेचं आहे. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता अक्रॉस द लाईन. खरं तर हा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला कमबॅक. मागील 2 चेंडूंवरती कमबॅक करताना आपल्याला निश्चितच या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळालाय. आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा असेल. आणि धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर धावा मात्र धावफलकावरती मागील 2 चेंडूंपासून स्थिरावलेल्या पाहायला मिळतात. 44 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांची लढत आहे. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या गेल्यात. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि हे शेवटचे चेंडू तो कशा पद्धतीने हाताळणार. 2 निर्धाव चेंडू आले, त्यानंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू, षटक समाप्त होत आहे दुसरं. चांगलं कमबॅक. पहिल्या 3 चेंडूवरती 16 खर्च केल्यानंतर उर्वरित 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 2 षटकांच्या समाप्त्या अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या बिनबाद 44 धावा. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजीमध्ये. पहिल्या 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्यानंतर उर्वरित 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च करत असताना पुन्हा एकदा आपल्या संघाला या सामन्याला बॅलन्स करताना सचिन कारवारला आपण पाहिलं, परंतु शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाणार. पण जियाउल हक अर्थात जावला यांचंही विशेष कौतुक आपण करूया. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर आहे. दुपारच्या भोजनाची व्यवस्था ही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली होती आणि मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर दोनही बाजूला त्यांची कामगिरी मात्र कमालीची राहिली आहे. परंतु इथे पहा परेश कडके, नो लुक फटका, कमालीचं टायमिंग आहे. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. खरं तर पहिल्या षटकामध्ये जे स्लेज केलं गेलं होतं कदाचित त्याचा परिणाम परेश कडके आपल्या संधीची वाट पाहत होता आणि कमालीचं एक्झिक्युशन. फटका जर का तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर एक नो लुक शॉट ज्या फटक्याला म्हटलं जातं ना, अगदी चेंडूची लाईन ओळखली, गती ओळखली आणि त्या केवळ चेंडूला आणि त्या वेगाला मात्र दिशा देण्याचं काम व्रिस्ट वर्क या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आता जर का आपण पाहिलं तर एका मजबूत स्थितीमध्ये सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागतायत. एका मजबूत धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पंचांकडे अचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु गोलंदाजाचा कमबॅक राहिलं. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पहिल्या चेंडूवरती षटकार जरी असला तरी दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकत असताना गुणवत्ता सिद्ध करणारी गोलंदाजी आता उर्वरित 4 चेंडूंमध्ये करावी लागेल. जर का हीच धावसंख्या 55+ किंवा 60च्या अगोदर रोखली गेली तर आर्यन संघ 60 धावांपर्यंत मजल मारू शकतो. अनेक स्पर्धेच्या माध्यमातून हा कारनामा या संघाने या मैदानावरती केलाय. एकूणच जर फलंदाजी पाहिली
खरं तर मागील 2 स्पर्धांमध्ये थोडीशी शांत फलंदाजी निखिलची राहिली आहे, परंतु ही अशी स्पर्धा आहे, हा असा सामना आहे की जिथे निखिलची बॅट तळपणं गरजेचं आहे. निखिल असेल, त्यानंतर प्रयश असेल आणि सचिन कारवार असतील, हे असे खेळाडू आहेत की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकतात, परंतु त्या अगोदर टार्गेट काय असणार त्यासाठी चर्चा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखीन एक तडाखेबंद फटका परेश कडकेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचबॉलची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये आणि मॅचबॉलही मैदानाच्या आतमध्ये आलाय. ही संपूर्ण कमाल जी आहे ना ती आमची मामूल आणि त्याच्या संपूर्ण जे छोटे टीम आहे ना त्यांची आहे. तीन चेंडूंचा खेळ झालाय, 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धावसंख्येचा जर का विचार केला तर 56 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 56 जरूर आल्यात, परंतु किती धावांमध्ये रोखलं जाणार, अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आयुष्य येतोय, तोपर्यंत मात्र दुसरी धावही या ठिकाणी पूर्ण. थोडंसं लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू गॅदर केल्यानंतर कदाचित त्याला थ्रो करण्यासाठी स्टान्स घेणं गरजेचं होतं. स्लिपरी थोडासा आउटफिल्ड आहे आणि त्याचा फायदा मात्र इथे अक्षयने मिळवला. आणि जसा चेंडू बॅटला कनेक्ट झाला त्यानं सुरुवातीलाच जणू मानस बांधला होता की या चेंडूवरती 2 धावा घ्यायच्या. परेशला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या मात्र 58 धावफलकावर पाहायला मिळते. 60+ किंवा 65+ हे पहिलं उद्दिष्ट असेल रॉयल ए संघाचं. आणि रॉयल संघाच्या चमूमध्ये जर पाहिलं तर ऑलमोस्ट सर्वच जण मैदानावरती त्यांच्या नजरा खेळल्यात, कारण त्यांनाही ठाऊक आहे की 60+ जर का आले, 65+ जर का धावफलकावरती आल्या तर संघ सेफ झोन मध्ये असेल. आणि याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये तो संघ होता आणि तो फटका इथून मात्र परेश कडकेच्या बॅटमधून येतोय. या षटकातील 3रा षटकार जो संघाला घेऊन जातोय 64 चक्रात. सामन्यामध्ये याच खेळाडूच्या बॅटमधून 48 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि या इनिंगचा जर का विचार केला तर 11 चेंडूंमध्ये 39 धावा, म्हणजे या चेंडूवरती जर का षटकार आला तर पुन्हा एकदा 40+ धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. आणि होय, हा फुल टॉस चेंडू होता आणि त्या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना बॅटर परेश कडकेच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. 12 चेंडूंमध्ये 45 धावा, म्हणजे ऑलमोस्ट 90+ धावा 2 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं संघाची धावसंख्या 70 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं जात आहे 71 धावांचा. आणि या 71 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करूयात बदल. आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील आकाश गुप्ता. आयुष पहिलं षटक हाताळलं, 27 धावा खर्च केल्या. सचिन कारवार दुसरं षटक हाताळलं, 17 धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक हाताळलं गेलं रितेश यादव, ज्यानं धावा मात्र खर्च केल्या तब्बल 26 धावा. आणि हेच कारण आहे की पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या त्या 70, ज्यामध्ये परेश कडके 12 चेंडू आणि तब्बल 45 धावा, तर त्याला सुरेख साथ देताना अक्षय सरोदेनं मात्र 7 चेंडूंमध्ये धावा केल्या 17. आणि ज्या उपयुक्त ठरल्या या सामन्यामध्ये 71 धावांचं हे लक्ष. आणि या लक्ष्याचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आकाश. परंतु तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
धन्यवाद प्रवीण सर. तर जाऊया आपण या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे, पण त्यात अगोदर आपण जाऊया नाणेफेक. टॉस केलं जाईल स्वराज 11 आणि त्यांच्या समोर रॉयल संघ. ह्याच्यानंतरचा प्रत्येक सामना 2-2 षटकांचा खेळवला जाईल. सेमी 1 आणि सेमी 2 2-2 ओव्हरची, त्यानंतर 3 षटकांचा सामना मेगा फायनल. आयोजन कमिटीने सांगितलंय 3 षटकांचा सामना असेल याचा पुढचा पण. चला टॉस साठी उदय पवारजी, SK साऊंड्स अँड इव्हेंटचे सर्वे सर्वांनी आजच्या ज्या संपूर्ण आयोजन समिती म्हटलं तर ते एक मुख्य योगदान ज्यांच्या माध्यमातून आहे. उदय दादा पवार यांच्या हस्ते आपण नाणेफेकचा कौल इथं आपण बघतोय. एका बाजूला रॉयल संघ तर दुसऱ्या बाजूला असणार स्वराज्य. पहिला सेमीफायनलचा टॉस आणि रॉयल संघ नाणेफेकचा कौल जिंकलाय. चले मुकाबले करेंगे शुरुआत. और यहां पर अगर लक्ष्य की बात की जाए तो 71 रनों का लक्ष्य रखा गया है. भावेश उल्वेकर गेंदबाजी बार पर. यहाँ पर पहली गेंद सचिन कारवार ऑन फायर, गेंद सीमा पर षटकार. पहली गेंद पर अपने सुबह को स्पष्ट किया है सचिन कारवार. 71 रनों का लक्ष्य भले क्यों ना हो, शुरुआती दौर से लड़ना है ये दिखाया है पहली गेंद पर. पहली गेंद से ही हलचल मचती हुई विपक्षी टीम के खेमे में और मैदान पर भी जो क्षेत्ररक्षण लगा रहे हैं. देख सकते हैं सचिन कारवार एक अलग ही अंदाज में एक बढ़िया शुरुआत करके देते हुए अपनी टीम को. भावेश उल्वेकर फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर. सचिन कारवार इस बार हेलीकॉप्टर घुमाया है. अलंग कारपेट गेंद जाएगी. प्रभा दामोरे गेंद के ऊपर आएंगे. 1 रन पूरा किया, दूसरे की मांग होगी और ये देखिए एक ही पटरी पर दोनों ट्रेन और ये टकराव. बड़ा विकेट. निखिल करके फिर एक बार मात्र डग आउट, यानी कि 0 के आंकड़े पर मैदान से बाहर. चलिए यहां से थोड़ा सा स्पीड अप करना है. रॉयल टीम आपसे बारंबार गुजारिश होगी क्योंकि इसके बाद भी हमारे आयोजन कमेटी ने कहा है कि 3-3 ओवरों का मुकाबला खेला जाएगा. और यहां से समीकरण की अगर बात की जाए तो पहली गेंद पर चक्का लगने के बाद दूसरी गेंद पर 1 रन और रनआउट के स्वरूप में निखिल कड़के जैसा बड़ा बल्लेबाज मैदान के बाहर आया है. अब यहां पर नए बल्लेबाज कप्तान खुद चले मैदान के अंदर. प्रवेश पाटिल इस वक्त मैदान के अंदर नजर आएंगे. तीसरे नंबर पर खुद को प्रमोट किया है और यहां से देखेंगे एक कप्तानी पारी की जो दरकार है आज आरएन्स टीम को वो करके दिखानी होगी. प्रवेश पाटिल स्ट्राइक एंड पे प्रवेश. गेंदबाजी के लिए भावेश उल्वेकर.
पहली गेंद इस बार उड़ाया है, लेकिन मात्र ऊंचाई ज्यादा नजर आते हुए परेश खड़के गेंद के पीछे मशक्कत करते हुए, लेकिन जमीन को दान होती हुई और सिर्फ एक रन से संतुष्ट होना पड़ेगा। सचिन कारवार अब होंगे स्ट्राइक हेड पर। पहली गेंद पर चक्का जड़ा था, वहां पर थोड़ा सा प्रोत्साहित हुए थे, अपनी टीम को प्रोत्साहित किया था, लेकिन यहां से लगातार वो बल्लेबाजी करनी होगी। बात की जाए तो 3 ओवरों का मुकाबला है और हर ओवर में कम से कम आपको 4 बड़े माइटी हिट लगाने होंगे। यानी कि बची हुई 18 गेंदों में आपको 15 गेंदें अभी भी बाकी है, जिसमें आपको 11 मारने हैं। चलिए, बढ़िया गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आई, समझना उतना ही मुश्किल सचिन कारवार के लिए जगह पर खड़े रखा है, और जिसके चलते मात्र डॉट पति का आता हुआ गेंद, यहां पर रन कोई भी नहीं आते हुए इस गेंद के ऊपर रन मानो थम सा गया है उस विकेट के बाद। निखिल कड़के अगर कहीं ना कहीं होते तो ये एक बड़ी पार्टनरशिप की तरफ जा सकते थे, लेकिन मात्र रन आउट के स्वरूप में आना पड़ा मैदान के बाहर। अब यहां से प्रवेश पाटिल कप्तान के ऊपर एक बड़ा जिम्मा होगा, और साथ ही साथ सचिन कारवार। इस बार खेला है कंधे के सहारे, ढकेल तो दिया भावेश उल्वेकर गेंद के नीचे, और क्या बात है, फिर एक बार कपिल देव की याद दिलाने वाला वो कैच। यस, बहुत ही बढ़िया कैच, कॉटन बॉल के स्वरूप में एक और बड़ा विकेट, एक और बड़ा झटका लगता हुआ आर्यंस को। ऑटोमेटिक थैंक यू डीजे। और यहां पर बहुत ही बढ़िया कैच लपका गया, पीछे दौड़ते हुए विपक्ष दौड़ते हुए कैच को पकड़ना इतना आसान नहीं होता है, लेकिन इस कैच को लपका भावेश उल्वेकर ने अपने आप को झोंक दिया उस कैच के लिए, क्योंकि बहुत ही महत्वपूर्ण विकेट था। सचिन कारवार जैसे बल्लेबाज को मैदान के बाहर भेजा, यानी कि मुकाबले का 50% अपने पलड़े में ले लेना, इस प्रकार का ये कैच था। और उस कैच को कंप्लीट करते हुए रॉयल टीम पूरी तरह से पकड़ निर्माण करने का प्रयास करते हुए, न्यू बैटर विशाल है, लेकिन यहाँ पर आते ही बीट करा, यहाँ पर डॉट करा है। ओवर की समाप्ति और टीम की टोटल रन संख्या 8 रन 2 विकेट के नुकसान पर। अब समीकरण यहां से बनता हुआ आने वाली गेंदें 12, और जीत के लिए अब भी 63 रनों की आवश्यकता होगी आर्यन स्पोर्ट्स क्लब कोलंबोली को। यहां से देखेंगे किस प्रकार मुकाबले में वापसी करेंगे आर्यन टीम। गेंदबाजी पे वो धार नजर नहीं आई, पहले ओवर में 27, दूसरे ओवर में 17, तीसरे ओवर में 26 रन, काफी महंगे ओवर साबित हुए, जिसका पूरा फायदा उठाया रॉयल के बल्लेबाजों ने। अब यहां से मशक्कत की जो आपकी स्पीड है वो थोड़ी सी दुगनी होती नजर आएगी, आपको मेहनत दुगनी तरीके से करना होगा मुकाबले में अगर वापसी करते हुए सेमीफाइनल तक अगर अपना सफर तय करना है, तो इस मुकाबले में जीत दर्ज करते हुए आगे के दौर में जाना है, तो कहीं ना कहीं अब दुगनी रफ्तार से बल्लेबाजी करनी होगी। मियान में जंग रगी तलवार को निकालना होगा और उससे प्रहार करना होगा। देखेंगे कौन सा बल्लेबाज होगा जो यहां से प्रहारी पारी खेलता नजर आएगा। गेंदबाज प्रभात अंबोरे, पहली गेंद, और पहली गेंद बीट कराने में पूरी तरह से सफल, डॉट कराने में। और यहां से प्रवेश पाटिल थोड़े से नाराज होंगे, निराश होंगे। फिर एक बार प्रभात अंबोरे, प्रवेश पाटिल के लिए इस बार खेलकर निकाला अलॉन्ग द कारपेट, लेकिन मात्र इकीरी दूरी से अब काम नहीं चलने वाला। इस मुकाबले में अब इकीरी दूरी कोई मायने नहीं रखेगा, यहां से बड़ा स्ट्रोक, बड़े स्ट्रोक की दरकार होगी। इस मुकाबले में अगर आप बैकफुट पे जा रहे थे, सबसे बड़ा कारण उसमें निखिल कड़के जो गोल्डन डक के स्वरूप में मैदान के बाहर वापस आए, उसके बाद सचिन कारवार ने भी मैदान छोड़ा। समय बिताना जरूर था मैदान के ऊपर, लेकिन वो साथ नजर नहीं आया मैदान पर, और दोनों ही बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया अपनी टीम को। पटकी हुई गेंद, इस बार बॉलर्स बैक ड्राइव किया है खिलाड़ी परेश करके, जब तक आएंगे गेंद पर, और देख सकते हैं रन आउट के स्वरूप में एक और विकेट मैदान से बाहर।
यादव को प्रमोट किया गया है। यहां पर देखा जाएगा रितेश यादव किस प्रकार करेंगे बल्लेबाजी। प्रभात अंबोरे बढ़िया गेंदबाजी इस वक्त चलते हुए मैदान के ऊपर रनआउट के स्वरूप में। यहां पर विकेट गिरा। अब प्रयेश पाटिल कप्तान मैदान पर है। फिर इस बार बल्ले को चूमती हुई पीछे की तरफ गई है, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात, एक से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा। एक तरफा चलता है ये मुकाबला। इस मुकाबले में मानो जान नहीं बची हुई है, पूरी तरह से हवा निकाल कर रख दी है यहां पर गेंदबाजी वाली टीम ने इस वक्त बल्लेबाजी के लिए, बल्लेबाजी वाली टीम को। स्ट्राइक पर रितेश यादव नए बैटर हैं, यहां से सामना करना होगा ये गेंदबाज का। फिर एक और डॉट गेंद, और ये एक एक डॉट गेंद दर्शाती हुई कि इस मुकाबले में पूरी तरह से पकड़ निर्माण करती हुई नजर आएगी रॉयल टीम। और यहां पर अच्छी गेंदबाजी प्रभात अंबोरे के माध्यम से। कोई भी बल्लेबाज चलता नजर नहीं आया है इस मुकाबले के दरमियान। सभी ने निराश किया और उसका पूरा फायदा विपक्षी टीम ने दबाव बनाते हुए आपके ऊपर इस मुकाबले में जीत की तरफ बढ़ते हुए। फिर इस बार के हाथों से लॉफ करने का प्रयास था, खेलकर निकाला है वहां पर। यस, वाइट +1, 2 रन स्कोर कार्ड पर और ऐड होते हुए, और महज 12 रन के आंकड़ों पर आर्यन स्पोर्ट्स क्लब कोलंबोली का स्कोर कार्ड दर्शाता हुआ। प्रभात अंबोरे सामने होंगे प्रयेश पाटिल। बल्ला शांत रहा है प्रयेश का। फिर एक बार, जी हां, ओवर की समाप्ति। और इसी डॉट के साथ अब पूरी तरह से ये मुकाबले में महज औपचारिकता बची है। रॉयल टीम ने पूरी पकड़ इस पर निर्माण कर ली अपनी। अब राहुल भोईर के हाथों में गेंद सौंपी गई है। गेंदबाजी के लिए राहुल भोईर का विकल्प चुना गया है। राहुल भोईर इस बार रितेश यादव के लिए आड़े बल्ले से खेलकर निकाला, लेकिन मात्र जमीन पर जब तक गेंद लाटते पोंछते चाटते जाएगी दोनों बल्लेबाजों के पास महज एक ही रन मिलेगा। और कहीं ना कहीं इस मुकाबले की जो औपचारिकता है वो नजर आती हुई पूरी तरह से स्पष्ट। अगला मुकाबला पहला सेमीफाइनल रॉयल बी और स्वराज इनके बीच खेला जाएगा। और रॉयल टीम ने टॉस जीता। अंपायर 4 है, ओके, 6 तो चलिए 6 रन आए, काफी देर के बाद आए। और फिर एक बार ऑफसाइड के रीजन में लगातार 2 गेंदों पर 2 माइटी हिट। लेकिन ये स्ट्रोक बहुत पहले आने जरूरी थे, ये शुरुआत बहुत पहले होनी जरूरी थी, लेकिन मात्र यहां से फिर इस बार एक और बड़ा हिट। लगातार 3 गेंदों पर 3 बड़े माइटी हिट। हैट्रिक 6 यहां पर पूरा करते हुए प्रयेश पाटिल। राहुल भोईर गेंदबाजी मार्ग पर लेकर आए गए थे इस विकल्प के साथ कि मुकाबले में महज औपचारिकता बची है तो क्यों ना क्यों इस्तेमाल किया जाए। लेकिन यहां पर 3 गेंदों पर 3 छक्के लगाए प्रयेश पाटिल ने। और इस बार ऑफसेट के क्षेत्र में मात्र और डॉट गेंद, 4 रन। ये देखिए, बेटे बिठाए थाली में भोजन आता हुआ। इस 4 रनों के साथ स्कोर कार्ड पर अगर नजर डाले 35 रन, और अब यहां से रन आउट के स्वरूप में विकेट। और मुकाबले की हुई समाप्ति और रॉयल टीम जाती हुई अगले दौर में। हार्ड लक आर्यन स्पोर्ट्स क्लब कोलंबोली एंड कांग्रेचुलेशन टीम रॉयल।